सतीश भोसलेच्या घरी सगळं मांस आणि त्या शिकाऱ्याच्या जाळ्या ज्या आहेत शिकारी करण्याच्या त्या ठेवल्या असा तुमचा आरोप आहे? हो, माझा असा आरोप आहे सर की माझ्या घराचे कॅमेरे होते ते सगळं जे शासनाने बघितलं असतं ते सत्य केलं असतं. त्या घराला कॅमेरे होते ना सर. नष्ट पुरावा का केला अमोल गरकळ साहेबांनी, पाटील साहेब, डीएसपी साहेब पण तिथं होते आमच्या घर पाडताना, तहसीलदार साहेब सुद्धा तिथं त्यांच्यावर सही आहे. नोटीस आम्हाला दिली होती, आमच्या घराला लावली का नाही आम्हाला माहीतच नाही सर. आम्ही ते नोटीस सुद्धा लावली नाही आमच्या घराला, आम्हाला माहीत सुद्धा नाही सर ते नोटीस लावलेली. हे सुद्धा आमच्यावर अन्याय केला सर. ढोपरट साहेब पेसाय होते ते घर पाडताना, ते सुद्धा होते ना सर तिथं, पण त्यांनी आम्हाला न विचारता ते गावाल्या लोकांचं ऐकून आमच्यावर अन्याय केलेला आहे सर. तेजू भोसले आपल्या बरोबर आहेत. सतीश भोसलेच्या तुम्ही पत्नी आहात. सतीश भोसलेंच्या घरी म्हणतात की हरणाचं मांस सापडलं, हरणाचं मांस सुरेश धसांना तो खायला घेऊन जायचा, असे सातत्याने आरोप झाले. त्याचसोबतच ज्यावेळेस घरामध्ये शिकारी म्हणजे शिकार करण्याची संपूर्ण जाळी वगैरे सापडली, तुमचे नातेवाईक म्हणतात की वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ती सगळी हत्यारं आणि बाकीची मांस जी आहेत ती तुमच्या घरात आणून ठेवली. हे सत्य आहे का? हो सर, हे सत्य आहे. आमच्या घरामध्ये, माझ्या घरात कॅमेरे होते ना. माझ्या दोन्हीवाल्याला विचारलं कॅमेरा असं माझं घर नष्ट करून टाकलं तुम्ही कशामुळे? हाणणं मिळणं आम्ही काही धरत नाही, काही नाही. ते हाणणारा आम्ही देव मानतो, त्याच्यात हाणणं मिळणं हात लावत नाही त्याच्यात. ते जाळे मे कुठून आणून टाकले आम्हाला माहित नाही सर. ते वनेवाले आधी ते फॉरेस्टवाल्याने आणून टाकले आमच्या घरामध्ये. आम्हाला जाळे मे काहीच माहित नाही. आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरे होते. फक्त एक खेळ कोणी केला होता, दशरथ वने, भरत खरमाटे, माऊली शिरसाट, त्यांनी हे करू लागलेत सर. हे आमचं घरदार सगळं नष्ट पुळाव करायला लावलं, घरदार. आता तुमचं एकाचं घर म्हणजे